प्रथमच राष्ट्रसंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या ऊर्जा चरणांची स्थापना। आनंद दरबार दत्तनगर कात्रज येथे भारतात प्रथमच राष्ट्रसंत आचार्य भगवंत परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या 14 शुभचिन्ह असलेल्या ऊर्जा चरणांची विधिवत पूजा करून प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। आचार्य भगवंत परमपूज्य विराग सागर सुरेश्वरजी महाराज वात्सल्य मूर्ती परमपूज्य इंदुप्रभाजी महाराज आदी ठाणा यांच्या पावन सानिध्यात ऊर्जा चरणांची भव्य पालखी मिरवणूक आंबेगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी व उद्योजक किसनराव कामठे यांच्या निवासस्थानावरून आनंद दरबार पर्यंत काढण्यात आली। ढोल ताशांचा गजर, महिलांच्या फुगड्या, बालवारकऱ्यांची दिंडी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने वातावरण मंगलमय झाले। आजपासून आनंद दरबारला आनंद तीर्थ म्हणा, कारण गुरुचे चरण या ठिकाणी स्थापित झाले असून ही वास्तू पवित्र झाली आहे, असे मत परमपूज्य विराग सागर सुरेश्वरजी महाराज यांनी उपस्थित धर्मसभेत व्यक्त केले। पूज्य इंदुप्रभाजी महाराज म्हणाल्या, महाराष्ट्राला गुरुभक्तीची मोठी परंपरा आहे। वैष्णव धर्माच्या पताका पादुका ज्याप्रमाणे पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला घेऊन जातात, त्याचप्रमाणे आनंद बाबांच्या भक्तांनी आनंद दरबारमध्ये ऊर्जा चरण स्थापित केले आहे। ऊर्जा चरणांमुळे आनंद दरबार जैन धर्माचे प्रति पंढरपूर झाले आहे। आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले, काळाप्रमाणे आपण देखील बदलायला हवे। पुढच्या पिढीला पूज्य आनंद ऋषीजींच्या भक्ती शक्तीच्या अथांग सागराचे दर्शन व्हावे यासाठी चरण कमल पादुकांची स्थापना केली आहे। 8 उपवास करणाऱ्या तपस्वी पवन चोरडिया यांना चरण कमल स्थापनेचा मान मिळाला। तसेच उपस्थित धर्मसभेत भव्य स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी सुनीलजी पारख, दत्तात्रय कामठे, रमणलाल लुंकड, डॉक्टर सुमतीलाल लोढा, कमलाबाई कर्नावट, सुरेशजी डाकलिया, रवींद्र नहार, रवींद्र लुंकड, गणेशजी चोरडिया, अक्षय जैन, नगरसेवक युवराज बेलदरे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी महाप्रसादीचा लाभ श्रीमती सक्करबाई आलमचंदजी चोरडिया व जैन श्रावक संघ वडगाव मावळ यांना मिळाला। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा, पारस धोका, संतोष भंडारी, सुयोग भंडारी, संतोष दुगड, जुगराज चुत्तर, विलास कोटेचा, दिलीप संचेती, सुभाष लुनावत, सुभाष पिरगळ, प्रकाश भटेवरा, विजय लोढा, सौरभ धोका, अमित कोटेचा, पंकज बाफना, मंजुषा धोका, सुजाता सुराणा, पल्लवी भटेवरा, दीपाली चुत्तर व आनंद दरबारचे सर्व सदस्य, युवा मंडळ, महिला मंडळ आणि बहुमंडळ यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमात सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले। आभार समितीचे अध्यक्ष उमेद धोका यांनी केले। हमारे जीवन में हमने बहुत सारी प्रतिष्ठाएं की, बहुत सारे चरण की प्रतिष्ठा की, लेकिन ऐसे चरण मैंने आज तक कभी नहीं देखे हैं। साक्षात गुरुदेव के चरण यहाँ पर स्थापित है। आज भी गुरुदेव परोक्ष रूप से नहीं, अप्रत्यक्ष रूप हमारे साथ में। अभी तक परोक्ष की अनुभूति होती थी, लेकिन अभी ये प्रत्यक्ष, जब गुरुदेव के चरण, ये चरण ही तो हमें हमारे मरण को सुधारने के लिए काफी है। जब गुरुदेव का सानिध्य मिलता है ना, तो हमारा भी मरण है ना लोगों के लिए स्मरण बन के ही रहेगा। और ये आप लोगों ने आज ये प्रतीत करवा दिया कि गुरुदेव हो तो ऐसे और भक्त हो तो ऐसे। आपको बहुत बहुत आशीर्वाद है। हमारे लिए तो यही आलम्बन है। जब आज साक्षात तो परमात्मा नहीं है, साक्षात गुरुदेव नहीं है, लेकिन चीना की प्रतिमा इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, कितना सुंदर।